स्वागत। सुरुवातीलाच बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणातली। या प्रकरणामध्ये मोटेगावकरचा पाय आणखी खोलात गेलेला आहे। मोटेगावकरची ती स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर आहे। खास विद्यार्थ्यांसाठी त्यानं नीटची स्पेशल बॅच सुरू केली होती। यामध्ये डॉक्टर आणि काही पालकांचा सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांचा बॅचमध्ये समावेश होता। या बॅचमधल्या काही विद्यार्थी आणि पालकांची चौकशी सुद्धा केली जाते। प्रतिनिधी प्रीतम पुरोहित या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। प्रीतम, रिद्धी, खरं तर मोटेगावकरनी ज्या काही क्लासेस सुरू केले त्यासाठी स्पेशल बॅच तयार केले आणि त्या बॅचला त्यांनी प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्वर अशी नावं दिली होती आणि नीटमध्ये जे काही प्रश्न येणार होते त्यातील काही प्रश्न ह्या तो बॅचला पुरवायचा आणि ह्या बॅचचे विद्यार्थी हे देखील पैशाने तितके श्रीमंत होते। बड्या डॉक्टर्सचे आणि बड्या लोकांचे म्हणजे बड्या व्यापारी असतील, बिल्डर असतील यांची मुलं डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न करत आणि त्यांना हे स्पेशल बॅच म्हणून ट्रीट केलं जायचं। त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रश्न असतील आणि वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट त्यांना दिली जायची आणि याच्यातच मोटेगावकरचं मोठं आर्थिक रॅकेट देखील आता उघड होणार आहे। काल नांदेडमध्ये, अकोल्यामध्ये ह्या स्पेशल विद्यार्थ्यांची जी आहे ती कसून चौकशी झाली। त्यांच्या हस्तलिखित पत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका देखील तपासण्यात आल्या। पुण्यात देखील त्या स्पेशल बॅचची जी आहे ती देखील चौकशी करणार आहेत। स्पेशल बॅचला कोण कोण होते, त्यांनी फी कशा पद्धतीने भरली, तेवढी फी होतीच का, आणि मोटेगावकरने त्याचे काही प्रश्न होते ते त्यांना कशा पद्धतीने पुरवले जेणेकरून ते भविष्यात डॉक्टर होतील। त्यामुळे पालकही तितके दोषी आहेत जितके विद्यार्थी दोषी आहेत, कारण मोटेगावकर जे प्रश्न देतो तेच आणखी प्रश्न येणार आहेत हे विद्यार्थ्यांना कदाचित माहीत नसावं, पण मात्र स्पेशल बॅच असल्यामुळे मोटेगावकर असं भासवलं आणि त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये घेतल्याचं या सगळ्या प्रकारामध्ये आता उघड होते आणि सीबीआय देखील याची सगळी चौकशी करते। मोटेगावकर क्लास, त्याचे विद्यार्थी, पालक हे सगळे आता चौकशीच्या याच्यामध्ये अडकले। जी प्रीतम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। मोटेगावकरच्या या प्रकरणामध्ये आता जी स्पेशल बॅच त्याची होती त्याच्यामधले काही विद्यार्थी, त्यांचे पालक हे सुद्धा आता चौकशीच्या फेऱ्यात आहेत।